योगविद्याधामनं तुमच्यासाठी एक प्रश्नमंजुषा आणल्या, खास करून साखराच्या तिन्ही वर्गांसाठी. आणि यामध्ये तुम्हाला एक 3 प्रश्न विचारले जातील. अचूक उत्तर देणाऱ्याला गिफ्ट मिळणार आहे. पैठणी नाही, छोटंसं गिफ्ट असणार आहे. मी प्रश्न विचार, ज्यांना उत्तर येते की नाही त्यांनी हात वरती आहे. योग म्हणजे काय? पहिला प्रश्न आहे योग म्हणजे काय, आणि पर्याय बघा. केवळ श्वासोच्छ्वासावरती करण्याचं नियंत्रण, एक प्रकारचा व्यायाम, दुसरा पर्याय. तिसरा पर्याय आहे आसन करण्याची कला, आणि चौथा पर्याय आहे शरीर, मन आणि आत्म्याचं एकीकरणाचं प्राचीन भारतीय पद्धत. चला पाठीमागं थांबा. तिने पहिल्यांदा हात वर केला होता. आता त्यांच्यासाठीच मी दुसरा प्रश्न सांगतो, तिथंच वर आवाज. बरोबर आहे, पहिला प्रश्न उत्तर. दुसरा प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो? त्यांच्यासाठीच आहे. आता त्यांनी पहिल्यांदा स्पर्धेत आल्यात, त्या क्वालिफाईड झाल्यात. 21 जुलै, 21 ऑगस्ट, 21 मे आणि 21 जून. पहिला परत मी सांगतोय, आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो? पर्याय 1 21 जुलै, 21 ऑगस्ट, 21 मे आणि 21 जून. हिच्यासाठी आपण दुसरा प्रश्न विचारतोय. तुझं नाव काय सांग? अमृता माने. अमृता माने. कशाशी संबंधित आहे प्राणायाम? कशाशी संबंधित आहे? 4 पर्याय आहेत. शारीरिक मुद्रा, नियम पाळणे, श्वास नियंत्रणाचे तंत्र आणि ध्यान. प्राणायाम कशाशी संबंधित आहे? पर्याय 4 आहेत. शारीरिक मुद्रा, नियम पाळणे, श्वास नियंत्रणाचं तंत्र आणि ध्यान. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर दिलेलं आहे. टाळ्या वाजवायचे. तिसरा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न असणार आहे. जर हिनं उत्तर बरोबर दिलं तर हिला गिफ्ट मिळणार आहे. बघूया काय करत्या. शवासन हे आसन कशासाठी ओळखलं जातं? पर्याय आहे शारीरिक ताकद वाढवण्यासाठी, लवचिकता वाढवण्यासाठी. तिसरा पर्याय पचन सुधारण्यासाठी, आणि चौथा आहे विश्रांती आणि शरीर शांत करण्यासाठी. पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. मी सरांना विनंती करतोय की त्यांनी मला काही क्वेश्चन्स विचारले जातील, प्रश्न विचारले जातील, आणि ते आम्ही काढलेले नाहीत, गुगलनं काढलेले प्रश्न आहेत. आम्ही पण ओपन केलं की पुढं प्रश्न येतोय आमच्या. त्या प्रश्नाचं जर तुम्ही अचूक उत्तर दिलं, सोपे प्रश्न आहेत, तर तुम्हाला इथं छोटीशी गिफ्ट मिळणार आहे. पैठणी नाही, त्यासारखं आता महिलांचंच असतंय, आपण कधी करायचं आहे की नाही. तर योगाच्या संदर्भातले काही प्रश्न घेऊन आम्ही आलेलो आहे. आमचे सोशल मीडियाचे प्रमुख ज्ञानेश्वर उबाल्यांची आयडिया आहे ही, आणि साखरासाठी आपण खास हा उपक्रम आजच चालू केलेला आहे. मी पहिला प्रश्न विचारीन, ज्याला उत्तर येतंय की नाही त्यानं पहिल्यांदा हात वर करायचं. जो पहिला हात करेल तो स्पर्धेत लगेच येणार. पुढले 2 प्रश्न त्याला विचारले जाईल, बरोबर उत्तर. ठीक आहे. पहिला प्रश्न मी विचारतोय, सगळ्यांनी जरा लक्ष द्या इकडं. पर्याय पण मी सांगणार आहे, बरोबर उत्तराचं पर्याय फक्त सांगायचं तुम्ही. 1 2 3 काय असेल ते. म्हणजे काय? बघा, योग म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 आहे केवळ श्वास प्रश्वासावरती केलेलं नियंत्रण. पर्याय क्रमांक 2 आहे एक प्रकारचा व्यायाम. पर्याय क्रमांक 3 आहे आसन करण्याची कला. पर्याय क्रमांक 4 आहे शरीर, मन आणि आत्म्याच्या एकत्रीकरणाची प्राचीन पद्धत. पहिला हात कुणाचा? सतीशचा हात पहिला वर होता. सतीश, पर्याय कुठला आहे? हां, पर्याय क्रमांक 4. पुढे यायचं, लगेच यायचं, उडी मारून या. हां, पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलंय. सतीशसाठी आपण पुढचे 2 प्रश्न विचारतोय. आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो? पर्याय आहे, पर्याय सांगायच्या आधी सतीशने उत्तर दिलेलं आहे 21 जून. आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न विचारतोय. या प्रश्नात जर बरोबर उत्तर दिलं तर इथं गिफ्ट मिळणार आहे सतीशला. प्राणायाम कशाशी संबंधित आहे? अष्टांग योगातील एक पायरी आहे प्राणायाम, आणि प्राणायाम कशाशी संबंधित आहे? पर्याय 1 आहे शारीरिक मुद्रा. पर्याय 2 आहे नियम पाळणे.
पर्याय 3 आहे श्वास आणि प्रश्वासाचं नियंत्रण आणि पर्याय क्रमांक 3 आहे ध्यान. श्वास आणि प्रश्वास. पर्याय क्रमांक 3चे उत्तर बरोबर आहे. टकले सरांना विनंती आहे की सतीशला या ठिकाणी गिफ्ट द्यायचे आहे. आणखीन एक घेऊया. एकालाच बक्षीस बरोबर नाही, जाऊ दे, वेळ गेला तर जाऊ दे, ते कव्हर होईल. आता सतीश पार झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे आणखीन नाही, स्पर्धेतून बाहेर गेलेला आहे. एक वेळ पुरस्कार मिळाला ग्रामपंचायतीला, परत 5 वर्ष स्पर्धेत जायचं नसतं. नेक्स्ट प्रश्न. सूर्यनमस्कारामध्ये आपण सगळे सूर्यनमस्काराचे प्रेमी आहोत आणि सूर्यनमस्कारामध्ये साधारणतः किती आसनांचा समावेश असतो? पर्याय क्रमांक 1 16, पर्याय क्रमांक 2 10, पर्याय क्रमांक 8, पर्याय क्रमांक 3 8 आणि पर्याय क्रमांक 4 12. 12 उत्तर बरोबर आहे. या पुढे. नाव सांगा. शिवाजी आनंदराव पिसुत्रे. दुसरा प्रश्न विचारतोय मी. शवासन हे आसन कशासाठी ओळखले जाते? शवासन हे आसन कशासाठी ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 शारीरिक ताकद वाढवण्यासाठी, लवचिकता वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, पर्याय क्रमांक 4 विश्रांती आणि शरीर शांत करण्यासाठी. 1 नंबर. काय पहिल्यांदा घेतलं 1 नंबर. शारीरिक ताकद वाढवण्यासाठी. पण देत आहे, हात वरती करा, हातू कर बा. हा ये पुढे ये. प्रश्न ह्याच्यासाठी आहे, ओम या मंत्राचे उच्चारण योगात का केले जाते? हा प्रश्न समजला? आपण करतोय वर्गात, आहे की नाही? फक्त एक परंपरा म्हणून. पर्याय क्रमांक 2 देवाला प्रार्थना करण्यासाठी, पर्याय क्रमांक 3 शारीरिक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि पर्याय क्रमांक 4 मन एकाग्र करण्यासाठी आणि आपली आंतरिक शक्ती मिळवण्यासाठी. उत्तर बरोबर दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 4. शेवटचा प्रश्न आहे याच्यासाठी. जर या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर छोटीशीला गिफ्ट मिळणार आहे. योग शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? पर्याय 1 हिंदी, पर्याय 2 पाली, पर्याय 3 संस्कृत, पर्याय क्रमांक 4 प्राकृत. पर्याय क्रमांक 4. उत्तर चुकलेलं आहे. ध्यानाचा मुख्य उद्देश काय? आपण जे ध्यान करतो त्याचा मुख्य उद्देश काय? उच्च आवाजामध्ये मंत्रोच्चार करणे म्हणजे ध्यान आहे का? शारीरिक हालचाल करणे, गहन एकाग्रता आणि मानसिक शांतता प्राप्त करणे आणि इतरांशी संवाद साधणे. पर्याय क्रमांक 3 गहन एकाग्रता आणि मानसिक. बरोबर उत्तर आहे. शेवटचा प्रश्न विचारतोय मी. खालीलपैकी कोणते योगाचे मुख्य अंग नाही? प्रश्न आहे का? योगात ते येत नाही ते. नियम, यम, आसन आणि संगीत. 4 शब्द मी सांगितलेत की खालीलपैकी कोणते अंग योगात नाही? यम, नियम, आसन आणि संगीत. नियम. उत्तर चुकलेलं आहे. पण संगीत, आसन, प्राणायाम, प्रत्याहार या 8 योगाचे अंग. योग शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? हिंदी, पाली, संस्कृत आणि प्राकृत. संस्कृत. पर्याय संस्कृत बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते योगाचे फायदे नाहीत? पर्याय क्रमांक 1 तणाव कमी करणे, पर्याय क्रमांक 2 मन शांत करणे, पर्याय क्रमांक 3 रोग प्रतिकार शक्ती कमी करणे आणि पर्याय क्रमांक 4 लवचिकता वाढवणे. परत एक वेळ प्रश्न विचारतोय, खालीलपैकी कोणता योगाचे फायदे नाहीत? फायदा खालचा होत नाही असं कोणतं आहे? तणाव कमी करणे, मन शांत करणे, रोग प्रतिकार शक्ती कमी करणे आणि लवचिकता वाढवणे.
रोगप्रतिकारशक्ती. रोगप्रतिकारशक्ती कमी करणे हा योगाचा फायदा नाही. उत्तर बरोबर आहे, कारण सगळे बाकीचे फायदे आहेत. रोगप्रतिकारशक्ती वाढते, कमी होत नाही योगानं. शेवटचा प्रश्न आपण विचारतोय, ध्यानाचा मुख्य उद्देश काय? मोठ्या आवाजामध्ये मंत्रोच्चार करणे, दुसरा पर्याय शारीरिक हालचाल करणे, तिसरा गहन एकाग्रता आणि मानसिक शांतता प्राप्त करणे, आणि चौथा इतरांशी संवाद साधणे. ध्यान 3 नंबरचा गहन एकाग्रता आणि मानसिकता. उत्तर तिसऱ्याही प्रश्नाचं बरोबर दिलेलं आहे. अभिनंदन.